जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका 2026 या निवडणुकीच्या निमित्तानं काक्रंबा जिल्हा परिषद गटाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य पदासाठी निवडणूक लढवत असलेले अधिकृत उमेदवार आणि कायमस्वरूपी ज्यांची समाजाशी बांधिलकी आहे आणि सर्वसामान्य माणसाची नाळ असणारे ॲडव्होकेट रामचंद्रजी ढवळे साहेब, त्याचबरोबर पंचायत समिती गणाचे उमेदवार काक्रंबा पंचायत समितीचे उमेश रमेश पंडागळे, त्याचबरोबर सलगरगा पंचायत समितीचे उमेदवार आणि लय आग्रह होता फार मला वाटतं निमगाव आलतं माझ्यापाशी कुठं श्याम तेव्हा ही इथं गडी आहे इथं बसलेला माग असे श्यामसुंदर माळी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर आदरणीय व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले आपण सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, आमच्या माता भगिनी आणि जिथपर्यंत माझ्या माईकचा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरात ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आज जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निमित्तानं मला काही प्रश्न आता सर्वसामान्य माणसाला विचार. नुकत्याच नगरपालिकेच्या निवडणुका त्या ठिकाणी पार पडल्या आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला अपेक्षित असलेलं यश त्या ठिकाणी मिळालं. नेमकं आमच्यासारख्या सामान्य माणसानं प्रामाणिकपणे तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध असणाऱ्या माणसानं आणि ज्याच्याकडं कारखाने नाहीत, संस्था नाहीत, आर्थिक क्षमता नाही किंवा कुणाचं काही गबाळ हाणलेलं नाही, ईडीनं हात टाकावी अशी संपत्ती नाही, अशा माणसानं राजकारण करावं का करू नये हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा. तुम्ही म्हणताल असं का? तुळजापूर नगरपालिकेची निवडणूक मी कशासाठी लढत होतो? काय माझा स्वार्थ होता? एक ड्रग्सच्या महाभयंकर प्रकरणात अडकलेला आरोपी जो 2 महिने या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये होता, ज्या माणसानं पुढच्या पिढ्या बर्बाद होण्यासाठी ते विष आणून इथं विकायचा प्रयत्न केला, त्या माणसाला राजकारणात प्रवेश मिळवणे ही प्रामाणिक भूमिका होती माझी. काय चूक होती? ज्या माणसाचे मटक्याचे उद्योग आहेत, ज्या माणसाचे क्रिकेटच्या सट्ट्याचे उद्योग आहेत, अशा पद्धतीनं नगरपालिकेमध्ये सत्ता मिळवून त्याच्यात प्रचंड प्रमाणात कामात भ्रष्टाचार करून मिळवलेली संपत्ती आहे, अशी माणसं राजकारणापासून बाजूला राहावी हे आमचं काय चूक होतं? म्हणजे निवडणूक लढवायला पाहिजे होती का नव्हती? त्याच्यासाठी आम्ही निवडणूक लढवली आणि ती निवडणूक लढवल्याच्या नंतर आमचे जे उमेदवार होते महाविकास आघाडीचे, अमर भैया मगर, मला सांगा त्यांच्यातला दुर्गुण तरी सांगा. एक माणसानं त्यांच्याकडे हात दाखवून सांगावं की ह्या माणसानं अमुक माणसाचं वाटोळ केलं. एक माणसानं सांगावं की ह्या गुन्ह्यात हा माणूस आरोपी आहे. एक माणसानं सांगावं अमर भैयाचे 2 नंबरचे व्यवसाय. नेमकं कमी काय? उच्च शिक्षित असलेला माणूस आहे, चांगला माणूस आहे, तुमच्या पुढे आम्ही सक्षम पर्याय दिला. असं असताना तुळजापूर नगरपालिकेत एका मताला जर 30,000 रुपये किंमत दिली जात असेल आणि मतं विकत घेतली जात असतील तर नेमकं आमच्यासारख्या माणसानं निवडणूक लढवावी का लढवू नये? लढवायचं नाही, लढवायचं. बांधवानो, याचा विचार तुम्ही करा. याचा विचार तुम्ही करा. 7-7, 8-8 कोटी रुपये जर निवडणुकीच्या नगरपालिकेसारख्या निवडणुकीत खर्च होते, ज्या माणसानं 30,000 रुपये तुम्हाला मतासाठी दिले, त्या माणसाची सत्ता आली, काय नाच होता, काय डान्स होता, काय उन्माद होता, कशासाठी? ही माणसं आज सत्तेत आली, काय करते ना उद्या? तुमच्या भल्याचं काम करते, तुमच्या चांगल्याचं काम करते. बांधवानो, ह्याचा विचार तुम्ही करा. ठीक आहे, मी एका गोष्टीच्या बाबतीत जनतेला सुद्धा मानतो, इतक्या मोठ्या प्रमाणात पैशाची ताकद वापरल्याच्या नंतर सुद्धा केवळ 600 मतं आमच्या उमेदवाराला मिळवण्यात कमी पडला, म्हणून पराभव झाला. मी अजून सुद्धा जनतेचे आभार मानतो. हिच्या तुळजापूर नगरपालिकेची निवडणूकच कधी होत नव्हती. उमेदवारी अर्ज भरला की 50 लाख रुपये दिले जायचे उमेदवारी माघारी, बिनविरोध निवडणूक. त्या नगरपालिकेत आपण निवडणूक घेतली
आणि आज महाविकास आघाडीचे 5 नगरसेवक तुळजापूर नगरपालिकेत गेलेत. मला वाटतं ह्याचं सुद्धा समाधान त्या ठिकाणी आपण मानलं पाहिजे. आता मला तुमच्या सगळ्याच्या समोर 2 बाजू ठेवायच्या. एका बाजूला ओमराजे निंबाळकर आहे, एका बाजूला राणा पाटील आहे. सरळ सरळ आहे, स्पष्ट आहे. आता दोन्ही माणसातली तुलना करा. मला तुमच्या सगळ्याला विचारायचं नेमका आमच्यात चूक काय. बांधवानो, मी घराणेशाहीबद्दल बोललो, मी बोललो तसा वागलो. माझ्या घरात मी आमदार असलेल्या जागेवर मी जेव्हा खासदारकीला निवडून गेलो तेव्हा त्या आमदारकीच्या जागेवर ना माझा भाऊ आमदार झाला, ना माझी आई आमदार झाली, ना माझी बायको आमदार झाली. कैलास पाटील नावाचं एक शेतकऱ्याचं लेकरू त्या ठिकाणी कळंब धाराशिव मतदारसंघातनं 2 वेळेस आमदार झाला. एक बाजू ही आहे आणि दुसरी बाजू खासदारकी लागली की बायको उभारली पाहिजे, आमदारकी लागली की नवरा उभारला पाहिजे. आता मला वाटलं जिल्हा परिषदला सुद्धा भारतीय जनता पार्टीनं चांगला निर्णय घेतला की आमदार खासदाराच्या घरात तिकीट द्यायचं नाही, सामान्य कार्यकर्त्याला संधी द्यायचं. मला सांगा, असा निर्णय घेतलेला असताना सुद्धा जिल्हा परिषदची जागा सुद्धा कार्यकर्त्याला सोडू नये. 1000 मताला पैसे वाटतील बघा पुढची माणसं. किती मताला? 12,000, 14,000, 20,000 सुद्धा 100% पैसे वाटते. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की अशा पद्धतीनं पैशाच्या जीवावर पैसे घेऊन जर कोण मत मागायला येत असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि लोकशाही जीवन ठेवायचे असेल तर माझं तुमच्या सगळ्यांना आव्हान आहे की जी पैशाचं लालूच दाखवून मतदान घ्यायचा प्रयत्न करते त्याच्या विरोधातच मतदान टाकायचं, कोणी का असं ना. ही शब्द पक्का लक्षात ठेवावा लागेल आणि क्रांती आपण इथूनच चालू करावी लागणार. आज या जिल्हा परिषदची सत्ता आम्हाला आमच्या कुटुंबाचं राजकारण चालवण्यासाठी नको आहे. आपल्या सगळ्याला विनंती आहे की जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आपल्याला त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्या ठिकाणी करता येणं शक्य आहे. आणि तुम्हाला जर आम्ही राजकारणातनं चांगलं काम करतोय असं वाटत असेल तर माझी विनंती आहे की आम्ही उभा केलेले तिन्ही मशालीवरचे उमेदवार त्या ठिकाणी तुम्ही बहुमताने निवडून. बरं, या माझ्या भाषणातलं एक वाक्य जरी खोटं असेल तर सांगा, आमचं चुकीचं असेल तरी सांगा. आणि बांधवानो, आजच्या काळात सुद्धा धुरबड माजले तिकडं, उठलं की बीजेपीतच पळायले. कोणी विकास करायला म्हणतं नाही. बरं झालं, थांब सांग. त्या मशनीवर बोलू नका, मशनीबद्दल अविश्वास तयार करू नका. उद्या मतदान कशावर करायचं? आपल्याला कशावर करायचंय? मिशनीवरच करायचंय. मला तुम्हाला विचारायचंय, मोदी साहेबाला महत्वाची निवडणूक कोणची होती? लोकसभेची होती का नगरपालिकेची होती? मग लोकसभेला मशनी मॅनेज केल्या असत्या का नगरपालिकेला? कुठे केल्या असत्या? लोकसभेला मशनी मॅनेज झालत्या का? झालत्या का? जर तसं झालं असतं तर मग मी 3,30,000 आलो असतो का निवडून? मग मशनीवर गैरविश्वास दाखवणं योग्य आहे का? आपल्याच लाडक्या बहिणी गेल्या तर तवा कशाला दुसऱ्याला नाव ठेवायचं? आणि आता लाडक्या बहिणीला केवायसीचा दण काय चालू आणि घरातच भांडणं येतं. निवडा, सासू निवडायची का सून निवडायची? काय चलू द्या, आहे का नाही? निवडणुकाच्या आधी आनंदाचा शिदा आणि आता की हायब्रिड. हे खरं आहे का खोटं आहे? त्याच्यामुळं मशनीवर गैरविश्वास दाखवायचा नाही. हा, एक गोष्ट करायची, मशीन सकाळी आल्या पहिल्यांदा तुम्हाला मतदान टाकून दाखवते, 50 मतं घेते. तिथं ज्याला लोकशाही वाचवावी वाटते, ज्याला मशनीबद्दल विश्वास वाटते त्यानं तिथं जाऊन उभं राहायचं. 50 मतं टाकलेली, ज्याला टाकली तेवढी मतं त्या चिन्हाला गेलीत का ते दाखवते. निकाल सुद्धा दाखवते तुम्हाला. निकाल दाखवला, बटन दाबली, मतदान ज्याला त्याला गेलं म्हणजे मशीन नीट ही सिद्ध झालं. पुन्हा ती मशीन रिसेट करते, 0-0 करते आणि लॉक करून मतदानासाठी ठेवते.
लॉक करून मतदानासाठी ठेवल्याच्या नंतर दिवसभर मतदान प्रक्रिया होते आणि मतदान प्रक्रिया संपल्याच्या नंतर जी तिथं पोलिंग एजंट असते त्यानं त्या मशीनवरचा सिरियल नंबर घ्यायचा आणि तीच सिरियल नंबर मतमोजणीच्या टायमाला त्याच मशीनचा सिरियल नंबर आहे का, म्हणजे तीच मशीन मोजणीला आली का नाही, एवढ्या 3 गोष्टीची खात्री केली तर मशनीत घोळ कुणाचा बाप करू शकत नाही. तुम्ही जर आता म्हणला मशनीत घोळ आहे, मशनी म्हणतील आईला असं तीच येतंय जाऊ दे म्हणतील तिकडे, असं होतंय. मशनीत घोळ, त्याच्यात काय दक्षता घ्यायची तुम्हाला सांगितलं. मशनीत गोळ लागा साहेब. आता इतक्या वेळ रामायण सांगितलं विचार तो हणाना मोठा लगी. मी काय म्हणतो तिथे हणत आलं का, तर ह्या पद्धतीनं लक्ष द्या. आणि उद्याच्या 5 तारखेला जी मतदान करायचंय, माझं भाषण त्या राणा पाटलाचं ऐकलं मी कसं ऐकायला लागलं. मी 8 म्हणून 5 म्हणलोय. मी बघायलोय तुम्ही ऐकायला हवं नाही. नाहीतर काय होतंय, दणका देणार इकडे 2 भाकऱ्या जिरवतोय, खालच्याला काहीच कळत नाही. पण अजून एक सांगायचं राहिले, मतदान 7ला आहे. मतदान करताना सुद्धा नीट जाऊन व्यवस्थित बघा. लय फास्ट मतदान केलं म्हणून निवडणूक आयोग 100 रुपये बक्षीस देत नाही. ही म्हाताऱ्या माणसाची वयस्कर मंडळी असतात का, त्यांना काय होतं गेल्या गेल्या थोडं काम करून जातात आणि नाही त्याच बटनावर दणका देऊन येतात. होतंय असं. मग आमचे उमेदवार पडले की ऋषीबाई होय 4 मतानं 7 मतानं 11 मतानं पडला का नाही आपण. 4-5 माणसं पडली आमची, 2 मतं 4 मतं, ही दणका कसा बी जाऊ. व्यवस्थित जायचं. तुम्हाला मतदान करायला वेळ घ्यायचा तुमचा पूर्ण अधिकार आहे. कुणी सुद्धा तुम्हाला गडबड करू शकत नाही. व्यवस्थित पहिल्या मशनी पुढे जायचं. लिहिता वाचता येत असेल तर उमेदवाराचं नाव वाचायचं, त्याच्या पुढचं मशालीचं चिन्ह दिसतंय का बघायचं आणि शांततेत मशालीच्या पुढचं बटन दाबायचं. ती बटन दाबलं, जर दिसना गेलं असेल, अंधार असेल, ओळख येत नसेल, त्या मतदान अधिकाऱ्याला बोलून घ्यायचं, हे मला दिसना म्हणायची तर लाईटीची व्यवस्था कर. दिसल्याशिवाय मतदान टाकायचं. अशा पद्धतीनं चिन्ह बघून उमेदवाराचं नाव बघून जर तुम्ही मतदान टाकलं तर तुमचं मतदान चुकीला जात. एक मतदान झालं पंचायत जिल्हा परिषदचं की दुसरं मतदान पंचायत समितीचं, ती सुद्धा शांततेत जायचं, शांततेत बघायचं आणि शांततेत बटन दाबायचं. तुम्हाला कुणी सुद्धा मतदानाची गडबड करू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मताचा अधिकार दिलाय ती बजावायचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. कुणाचा बाप तुम्हाला गडबड करू शकत नाही. तुम्ही फक्त शांततेत जाऊन ती बजावा. गडबड करू इतकं शांततेत जर मतदान केलं तर मला वाटतं माझ्यासारखं त्याचा हव्यास तिथं सुद्धा माऊली 13 मधनं उभ्या टाकल्याच. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की एका बाजूला सगळी जी काय अक्कल आहे राजकारणातली ती फक्त पाटील कुटुंबालाच आहे का, बाकीचे सगळे बिनाकले आहेत का? बरं प्रश्न आहे, नेतृत्व कुठून तयार होत असते हो? विलासराव देशमुख बाबळगावचे सरपंच होते, तिथून ती मुख्यमंत्र्यापर्यंत प्रवास झाला. नेतृत्व तयार व्हायची निवडणूक आहे. पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, उद्याचं नेतृत्व घडवणारी निवडणूक आहे. बांधवानो, मला सामान्य माणसाचं नेतृत्व त्या ठिकाणी पुढे आणायचंय. मला एकट्या ओमराजेच्या घराच्या पुरतं राजकारण करायचं नाही. ही भूमिका आहे माझी. आणि त्याच्यासाठी सामान्य कुटुंबातली माणसं, मला माझ्या घरातलं कोण लढलेलं दिसलं का तुम्हाला? पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी नाही लढली. काय भूमिका आहे? भूमिका बांधवानो ही आहे माझी. ही एक बाजू. दुसऱ्या बाजूला ही माणसं आहे की घरातच पाहिजे, ती सुद्धा नात्यातच पाहिजे, ती सुद्धा बायकोलाच असतं तर अजून चांगलं. आता ह्याचा विचार तुम्ही करा. ही एक बाजू. दुसरी बांधवानो, ज्या पक्षानं मला आमदार केलं, ज्या पक्षानं मला खासदार केलं आणि ज्या मतदारांनी मला मतदान टाकलं, त्या मताच्याशी मी कुठेही बेमान झालो नाही. त्या मतदाराच्या टाकलेल्या मताचा सौदा ओमराजे निंबाळकरनं कुठेही केला नाही. ओमराजे सरकार फुटलं तेव्हा 100 कोटीला विकला गेला नाही. प्रामाणिकपणे आहे त्या पक्षात, विरोधी पक्षाची भूमिका करत आहे. का तर
तुमच्या मताशी कुठं बेमानी नको, ज्यांनी संधी दिलं त्यांच्याशी कुठं बेमानी नको. एक बाजूला ही आहे, दुसऱ्या बाजूला राणा पाटील. 40 वर्षाच्या पवारांनी ह्यांच्या डोक्यावरचा लाल दिवा हटू दिला नाही. त्या शरद पवाराची सत्ता गेल्या गेल्या एका रात्रीत ही कुठे गेले? कमळाबाई गेले का नाही? आणि कशासाठी गेले? 7 फेब्रुवारी रोजी प्रत्येक गावात सुसज्ज कशासाठी गेले? जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक भरती तुम्ही ऐकलं नाही का त्यांचं? आंदोलन सेवा विकास करायचा आहे म्हणले मला, म्हणून कुठं आणि औषधांचे का पुढारी चालले तो कमळाकडं, भाजपकडे का चाललेत? कुणाला सत्ता पाहिजे, कुणाला पद पाहिजे. बाबा रे, तुमचा पराभव, तुमच्या कुटुंबाचा पराभव 3दा झालाय. पद्मश्री पाटील 14ला पडलंय, 19ला राणा पाटील पडलंय, 24ला ताईने ह्या दोघांचं रेकॉर्ड मोडले. आता तुम्ही पडला लोकसभेला, निवडून आला नगरपालिकेला, म्हणजे एखाद्यानं आमदारकीला पडायचं आणि ग्रामपंचायत आली म्हणून उड्या आणायचं. अशीच गत आहे ना. बरं, कशा निवडणुका लढल्या तुमच्या सगळ्याच्या समोर आहेत. बांधवांनो, मला आपल्या सगळ्याला सांगायचंय की सलगराला आपण जिल्हा परिषद शाळा वर्ग खोल्यासाठी सुद्धा मागणी केलेली आहे. आपल्या सगळ्याला आपण त्याच्यासाठी सुद्धा तरतूद त्या ठिकाणी केलेले. जनसुविधेच्या अंतर्गत सिमेंट रोड जामा मस्जिद ते दादापूर यांचं घर इथं सुद्धा आपण त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिलाय. वाणेगाव पाटी ते वाणेगाव ते सलगरा ड्युटी PMJSY 3 मधनं आपण 8 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर केलेत. ही प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तुम्हाला माहिती आहे ना. धंदा रफोडाल ती यायचं अजून तुमचं गवाळ काय माझ्या नशिबाला प्याजाय. पशुवैद्यकीय दवाखान्याच्या दुरुस्तीसाठी सुद्धा आपण 5 लाख रुपयाची तरतूद केली. त्याचबरोबर किलससाठी बंदिस्त नाला 5 लाख रुपये 25-15. त्याचबरोबर मारखुरी तांडा किलस 3 लाख रुपये. जवळगाव मेसाई सिमेंट रस्ता 5 लाख रुपये. पारुळला आपण ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर 5 MVA चा करून घेतलाय. आणि कारला खंडाळ्याचं नवीन सबस्टेशन सुद्धा आपण त्या ठिकाणी सँक्शन करून घेतलं. आता ही का सांगायला मी कधी सांगत नसतो, हे माझं कामच आहे. आपण नुसतं आज निवडणूक लागली म्हणून 7 तारखेपासून हम दिल दे चुके सनम नाही. 7 तारीख झाली की 8व्या तारखेला निवडून आलेले तर हम आपके हे कोण. हम दिल दे चुके सनम असेल तर 5 वर्षच त्या पद्धतीने आपण चाललं पाहिजे. आणि मला आपल्याला सांगायचंय, तुम्ही 5 वर्ष लोकांसाठी झटा ना, वेळ द्या पूर्ण. जर ओमराजे 24 तासातला 24 तास देऊ शकत असेल आणि तुम्ही जर दिला तर लोक पुन्हा पुढच्या वेळेस कोणी उभा राहायची तर हिंमत करील का? नाही करणार. का तर आपलं काम त्या ठिकाणी लोकांच्या मध्ये रुजलेलं असणार आहे. मला तुमच्या सगळ्याला विचारायचंय, तुम्ही कुठं बाहेर गावी जर गेला तुम्हाला विचारलं तुमचा खासदार कोण, तुम्ही जर ओमराजे सांगितलं तर काय चांगलं म्हणते का दलिंद्र म्हणते? चांगलं म्हणतात का नाही? आणि आम्ही जर विकास करायला पालत पडला असता तर म्हणली असते का चांगलं? बरं, कुणाची काम आहेत त्याच्यात? तुमचे शेतातले डीपे आहेत, तुमचे गाव अंतर्गत रस्ते आहेत जनसुविधामधले, तुमचे 30-54-50-54 मध्ये 2 गावाला जोडणारे रस्ते आहेत, तुमच्या PSC ला लागणारा औषधाची फुकट मिळते त्या औषधासाठीचे पैसे आहेत, तुमच्या मेडिकल कॉलेजमध्ये जे कॅब होणार आहेत त्याच्यासाठी पैसे आहेत. 210 कोटीच्या कामाला 2 वर्ष झालं स्थगिती का? ही मनमानी आहे. बरं, ही 210 कोटी रुपये कुणाचे? इथल्या कुठल्याही माणसाला विचारा तुम्ही. बिस्किटचा पुडा जरी घ्यायचा असला तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा टॅक्स भरूनच मला बिस्किटचा पुडा मी देतोय दुकानदार. कुठलं का सामान घ्यायचं म्हटलं तर त्या प्रत्येक वस्तूवर तुम्हाला GST टॅक्स द्यावाच लागतंय. बऱ्याचशा गरीब लोकांना वाटेल आपण टॅक्सच भरीत नव्हतो. साडी घेतली टॅक्स आहे, कपडे घेतले टॅक्स आहे, चप्पल घेतला टॅक्स आहे, शॅम्पू घेतला टॅक्स आहे, काही घ्या प्रत्येक वस्तूवर टॅक्स आहे. तुमचेच पैसे तुमच्या माध्यमातून जमा करायचे. तुम्ही आम्हाला मतं टाकले म्हणून आम्हाला अधिकार की तुमच्यासाठी खर्च करायचे. तर आम्ही फुकट भूषण हाणायचं काही कारण आहे का की जुनं आम्ही आमचं उसाचं बिल आणून खर्चिले? मला तुम्हाला विचारायचंय की 24 तास तुमच्यासाठी मी उपलब्ध आहे. डीपी जळाला,
ओमराजे आहे का नाही? परमिट पाहिजे ओमराजे आहे. कुणाला कास्ट सर्टिफिकेट पाहिजे ओमराजे आहे. कुणाला रक्ताच्या बाटलीची आवश्यकता आहे ओमराजे आहे. इष्टीत जागा मिळणार तरी ओमराजे आहे. म्हैस आजारी पडली, काय आजारी पडली तरी ओमराजे आहेत. ह्याला हिनवायलेत म्हणते ही काय खासदाराचं काम आहे का हो? मतदान घेताना गुराकाचं मतदान लागतं का नाही खासदाराला? का खासदार म्हणतोय गुराक्याचं मतदानाची गरज नाही होय? का खासदार म्हणतोय ड्रायव्हरच्या मताची गरज? अरे बाबा, मला तुमच्यासारखं 10 कारखाने 20 संस्था बघायचे नाहीत. माझा 24 तास मधला 24 तास वेळ लोकांसाठी मी उपलब्ध आहे. जर स्पर्धाच करायची माझ्यासोबत, तर माझ्या इतका 24 तास वेळ द्या ना तुम्ही. मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. तुझ्या काय पोटात दुखायले? ज्याचा वाढदिवस आहे त्याला आनंद आहे. तुझ्या काय पोटात दुखायला? काय मला वेळ आहे द्यायचा आहे मला माझ्या जनतेसाठी. तू कोण ठरवणार? आणि मला अभिमान आहे बांधवांनो की आपण आपल्या कामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी राहिलं पाहिजे लोकांत. आणि मी ते करत आलो. आणि ही लोक त्यालाही नव्हते. यांचं काय म्हणणं, डीपी जळाला तर ते डीपी द्यायचं काय खासदाराचं काम आहे? तुम्हाला तू ऊसाचं बियाणं हातर नाही तर कांद्याचं रोप आण म्हणावून तुझा डीपी जोड दे, मग तुला बघ कसं होते. आता हे ना कवा कांद्याचं रोपच लावलं नाही, ऊसाचं बियाणंच हातरेल ना, ह्याच्या शेतात काय मेड्या बाबळी. त्याला काय कळणार आहे डीपी जळल्यावर काय दुःख नाही? ती त्याला कळणार नाही दुखणं काय ते. आणि त्याच्याबद्दल काम करणाऱ्या माणसाला नाव ठेवायचं. खर्च न लागता गरीब माणसावर करू शकते. हा ह्या मेडिकल कॉलेजचा फायदा. आपण इथं केलं, चालू केलंय. ह्या वर्षी डॉक्टर झालेले लेकरं पडते, त्याच्यावर इलाज चालू झाले. बांधवानो, अशाच पद्धतीचं मेडिकल कॉलेज पद्मसिंह पाटील मंत्री असताना मंजूर झालं. कुठं झालं? नेरुळ म्हणते. तुम्हाला वाटलं बारूळच्या शेजारी नेरुळ आहे काय की? कुठं नेरुळ आहे? तिकडं मुंबईत. इथे बारूळच्या शेजारी नव. लोकांना कळत नाही नेरुळ. लोकांना वाटतं बारूळच्या शेजारी. मुंबईत आहे. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, इथं बसलेल्या प्रत्येक माणसाकडे उदाहरणं असतील गावातली की मोठं ऑपरेशन करायची पाळी आली, घरातली 1-1.5 एकर जमीन विकून सुद्धा अख्खा प्रपंच संपला, कुटुंब संपलं, तरी माणसावर इलाज होऊ शकले नाही. ती माणूस तसाच इलाज वाचून तडफडून मेला. अनेक उदाहरणं आहेत का नाही बांधवानो? त्या मेडिकल कॉलेजची खरी गरज कुठं होती हो? धाराशिवसाठी होती का मुंबईसाठी होती? धाराशिवसाठी होती. पण झालं कुठं? मुंबई. का? आपल्याकडे इथली सगळी माणसं जहागीरदार आहेत. ही जर कोण आजारी पडली, डॉक्टरनं सांगितलं 3 लाख रुपये तुमच्या ऑपरेशनचा खर्च आहे, की लगेच बंडलं फिकून आणतो डॉक्टर. प्रचंड पैसे आहेत तुमच्याकडे. गरीब माणसं कुठं आहेत? मुंबईला. म्हणून कॉलेज कुठं? बरं, ती कॉलेज सुद्धा मुंबईचं, सरकारच्या मालकीचं नाही. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, तेरणा कारखान्याच्या सभासदाच्या हाणलेल्या ट्रस्टच्या मालकीचं कॉलेज. कुठं? मुंबई. मला तुमच्या सगळ्याला प्रश्न आहे, ह्याचा आजीवन अध्यक्ष डॉक्टर पाटील, आजीवन सदस्य राणा पाटील, आजीवन सदस्य अर्चना पाटील, आजीवन सदस्य आता नवीन मल्लू पाटील, सगळं कुटुंबात. तुम्ही त्या मेडिकल कॉलेज या जिल्ह्यासाठी इथं करणं अपेक्षित होतं, केलं मुंबईला. आणि शिथून एखाद्या दुसऱ्या माणसाला घेऊन जाते, तिथं नीट करून आणते, पुन्हा म्हणते ते नीट झाला. अरे इथं केलं असतं तर फुकट जाऊन करून आला असताना उपचार. मुंबईला कशाला मुंबईला जायची पाळी आली असते? आणि तुम्ही ज्या प्रश्नाचं उत्तर मागताय, मला त्या प्रश्नाचं उत्तर पद्मसिंह पाटील राणा पाटलाकडनं अपेक्षित आहे की तुम्ही त्या मेडिकल कॉलेज मधनं ह्या जिल्ह्यातलं एक तरी शेतकऱ्याचं लेकरू फुकट डॉक्टर केलंय का? एक सुद्धा अख्ख्या जिल्ह्यात सापडणार नाही. एक सुद्धा नाही. का नाही केलं? कारण एक MBBS चं ऍडमिशन करायला 1.5 कोटी ते 2 कोटी रुपये फीस आहे.
डोनेशन 150 लाख ते 200 लाख एका मेडिकलच्या ऍडमिशन. आणि बांधवांनो अशा 50-50, 60-60 जागा भरल्या जातात. 1.5 ते 2 कोटीच्या हिशोबानं 50-50 जागा भरल्या तर 100 कोटी रुपये फुकट घर बसल्या येतात. आणि 30-100 कोटी इथं हल्लेले पैसे, ड्रग मधून आलेले पैसे, त्याच पैशाचा माज दाखवायचा आणि आमच्या विरोधात राजकारण करायचं. ही चाललंय इथं, ही वस्तुस्थिती आहे इथं. मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की आम्हाला बोललं जाते विकासावर बोला. मला तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे, रेल्वेचा विभाग केंद्र सरकारकडे आहे का राज्य सरकारकडे? तुमच्या आमदाराला सांगावं. कारण राज्यात आहे कुठं रेल्वे राज्यमंत्री, रेल्वे कॅबिनेट मंत्री? बरं, 14ला मोदी साहेबांनी सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्गाची घोषणा केली. 14 ते 19 बी खासदार होता इथं. एक दगड तरी रचला का हो? 19ला ओमराजे खासदार झाल्याच्या नंतर लोकसभेतली माझी भाषण रेल्वेच्या प्रश्नावर ऐकली असतील. लोकसभेत माझा रेल्वे मंत्र्याबरोबर झालेला पत्रव्यवहार तुम्ही बघितला असेल. 19 ते 24 ओमराजेनं काहीतरी प्रयत्न केला असेल का नसेल? मग बांधवांनो ती काम चालू झालं. तुळजापूर ते धाराशिवची इंजिन ट्रायल मार्च 2027 ला होऊन जाते. पण नारळ फोडायला तुमचा आमदारच मोरी आहे, पोतं घेऊनच आहे. तुम्ही केला असेल तर घ्या ना. गावात यायचं दुसऱ्याचं लेकरू आपल्या काकाला हाणायचं म्हणायचं कसं काय आपलं आहे? अरे हानतील ना लोक गावात. ही पद्धत आहे. मला बोललं जातं विकासावर बोला, विकासावर बोला. नुसतं यायचं, शुद्ध बोलायचं, मोठाड बोलायचं, नाकात नाकात बोलायचं. अरे नेमकं झालं काय दाखवा ना मला. तुम्ही 5,000 कोटी आणून सत्कार करून घेतला ना, ह्या रस्त्याची अवस्था बघा ना, दाखवा मला. ह्या तालुक्यातला कुठला रस्ता नीट आहे, चला आपण जाऊन इन्स्पेक्शन करून दावा मला. पुढची गोष्ट बांधवानो, आपण आरडीएसएसच्या माध्यमातून, आरडीएसएस तुम्हाला माहिती आहे लाईटीची अडचण आहे का नाही प्रत्येक गावामध्ये? 2 हातात 2 फेस धरून पाण्यात उभारलं तरी झटका बसत नाही, इतकं व्होल्टेज आहे. धरून घ्यायचा नाही तर माझ्या नशिबाला आणचं. व्होल्टेज आहे का? चालते का मोटरी? बांधवानो, मी खासदार आरडीएसएसचा अध्यक्ष असतो. मी आरडीएसएसचा अध्यक्ष असताना आपल्या तालुक्यात नवीन सबस्टेशन आपण देकरी, वडगाव काठी, नवीन तामलवाडी, कारला, खंडाळा ही नवीन सबस्टेशन करून घेतली. त्यावेळेस सँक्शन आहे. नारळ फोडायला तुमचा आमदार. ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर, जास्तीचे पॉवर ट्रान्सफॉर्मर 5 MVA चे पारोळ, होरटी ह्या 2 ठिकाणी. आणि क्षमता वाढ म्हणजे 5चा 10 करायचा ट्रान्सफॉर्मर आपण 10 MVA चा केला की फुलवाडीला गेला. पण नारळ फोडायला तुमचा आमदार. ती सँक्शन केलेल्या प्रोसिडिंग माझ्याकडे आहे. मी अध्यक्ष असलेल्या प्रोसिडिंग माझ्याकडे आहेत. की मी काय सांगितलं, माझं कर्तव्य आहे. मला त्याची जाहिरात करायची आवश्यकता जास्त वाटत नाही. बांधवांनो, मला अजून आपल्याला विचारायचंय, जिल्हा नियोजन समितीच्या 24-25च्या 210 कोटी रुपये. आता तुळजापूर रस्त्याने हितवर आलो मी, बघितला विकास. किती रस्ता छान आहे, सुंदर आहे, बघितला नाही तुम्ही? इथल्या आमदारानं 5,000 कोटी रुपये आणले मागच्या 5 वर्षात म्हणून सत्कार करून घेतला. नेमकं कोणत्या गर्दाडात 5,000 कोटी पडलेत मला दावा तरी. तिथून मी चलतच आलोय, तिथून मी बघतच आलोय. बांधवानो, दुसरा मुद्दा इथं तुमच्या सगळ्याच्या समोर ठेवलाय की स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षांतर करणारी माणसं एकीकडे आणि दुसरीकडे प्रामाणिकपणे त्या पक्षाशी इमानदार राहणारी माणसं भले विरोधात आहेत. नाही सत्ता मिळाली पण आपलं नाव जाईल असं काम आपल्याला करायचं नाही. एवढा जोश जर मतदानात दाखवला तर निवडूनच येते बघ. तिसरी बाजू ही म्हणते कायमस्वरूपी विकासावर बोला, विकासावर बोला. चला विकासावर बोला.
मला तुमच्या सगळ्याला विचारायचंय, 40 वर्ष कॅबिनेट मंत्री म्हणून राहिलेल्या माणसाच्या जिल्ह्याची अवस्था काय? पद्मसिंह पाटील, राणा पाटील 40 वर्ष कॅबिनेट मंत्री होते, सत्ता त्यांचीच, मंत्री तीच. दरिद्री जिल्ह्याच्या यादीत या देशात नंबर 3 ला कोणता जिल्हा? धाराशिव. आणि ज्या जिल्ह्याचं मंत्री म्हणून नेतृत्व केलं ती श्रीमंत खासदाराच्या यादीत कितव्या नंबरला? देशात 3ऱ्या नंबरला श्रीमंत खासदाराच्या. मग नेमका त्या 40 वर्षाच्या मंत्रिपदाचा उपयोग कुणाला झाला? जिल्ह्याला झाला का पद्मसिंह पाटलाच्या घराला झाला? माझा साधा प्रश्न. उघड उघड आहे, घराला झाला. पुन्हा ती मला सांगते विकास. मला प्रश्न हा आहे की लातूर आपल्याकडे तालुका होता 83 पर्यंत, 83 ला लातूरचा जिल्हा झाला. या म्हाताऱ्या माणसाला विचारा, खरं आहे का नाही मामा? धाराशिव मध्ये लातूर तालुका होता का नाही? 83 ला जिल्हा झाला. मग लातूरच्या तोंडाकडे बघितलं आणि धाराशिवच्या तोंडाकडे बघितलं, काय दिसतंय हो? विकास दिसतंय का नाही आपल्या जिल्ह्यातला? ही वस्तुस्थिती आहे. मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की आता आमचं तुलना करू. आता 4थी, आम्ही 2.5 वर्ष महाविकास आघाडीची सत्ता होती. उद्धव ठाकरे साहेब 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते आणि मी खासदार होतो, कैलास पाटील आमदार होतो. सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार. आम्ही मंत्री नव्हतो. तरी सुद्धा 2.5 वर्षामध्ये 1.5 वर्ष कोरोना होता का नव्हता हो मामा? 1.5 वर्ष आपलं कोरोनात गेलं, 1 वर्ष काम करता आलं. त्या 1 वर्षात धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपण धाराशिव जिल्ह्याचं शासनाच्या मालकीचं मंजूर केलं, चालू केलं. ह्या वर्षी डॉक्टर झालेली लेकरं त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातनं बाहेर पडते. तुम्हाला वाटेल काय त्याच्यात नवल? एखाद्या सामान्य माणसाला जर हृदयावरची शस्त्रक्रिया करायला सांगितली, 3 लाख रुपये खर्च जर सांगितला, एखाद्या माणसाला मेंदूवरची शस्त्रक्रिया करायला सांगितली, खर्च जर 5 लाख 6 लाख सांगितला. ऊस आपल्या प्रत्येक मंडळात पडलाय का नाही? एक सुद्धा मंडळ आपलं 65 mm च्या खाली. पण आपल्याला विमा मिळाला नाही. का मिळाला नाही? कारण नैसर्गिक आपत्ती नावाचा जी ट्रिगर होता, 65 mm च्या पुढे पाऊस झाला की आपल्याला विमा कंपनीला आपल्या शेतातला फुटू काढून पाठवता येत होता. विमा कंपनी त्याच्या आधारे आपल्याला काय देत होती? विमा देत होती. ही ट्रिगरच राज्य सरकारनं काय केलाय? काढून टाकलाय. आणि ट्रिगर काढून टाकल्यामुळं आपल्याला ज्या कारणामुळं, समजा असं गृहीत धरा की आज पोस्टोर आपल्या मतदारसंघात 100 रुपये विमा मिळाला. किती? 100 रुपये. तर त्या 100 रुपयातला 90 ऍपमध्ये एवढे पैसे हारला, त्या माणसानं स्वतःच्या गरोदर पत्नीला विष देऊन तिची हत्या केली. त्याच्या 2 वर्षाच्या लेकराला विष देऊन मारून टाकला आणि स्वतः फाशी घेऊन मिळाला. ही प्रकरण मी लोकसभेत अश्विनी वैष्णव आपले माहिती तंत्रज्ञान मंत्री आहेत, त्यांना मी नेऊन दाखवलं. म्हणलं साहेब अजून किती कुटुंब संपायची वाट केंद्र सरकार बघणार आहे? या जंगली रम्य ऍपच्या लागून ग्रामीण भागातले शेकडो कुटुंब बेचिरागवत आहेत. लोकसभेत ह्याच्या संदर्भात मी प्रश्न उपस्थित केला आणि मला अभिमान आहे की त्याच अधिवेशनात लोकसभेत कायदा आला आणि कायदा मंजूर झाला. जंगली रम्य ऍप बंद झालं का नाही हो? झालं का नाही? मग ओमराजे विरोधी पक्षाचाच खासदार होता की. बांधवानो, विरोधी पक्षात राहून पण लोकांच्या महत्वाचे निर्णय जर आपण सरकारच्या लक्षात आणून दिले तर सरकार सुद्धा ती मान्य. आणि म्हणून माझी विनंती आहे आपल्याला की या सगळ्या बाबीचा सदसद विवेक बुद्धीनं विचार करून माझी आपल्याला विनंती आहे. आता काय करावं ही काय बसत नाही, कोणते मतदान बी होऊ देत नाही काही. मला एक शेवट नका त्याला काय बोलत. एक प्रश्न, विम्याच्या बाबतीत काय झालं आता ह्या वर्षी?